वचनाकडे, आजच्या संदेशाकडे वळू. आणि आजचा जो विषय देवाने जे माझ्या हृदयात कार्य केलं शिकवण्यासाठी किंवा सांगण्यासाठी, आणि ते म्हणजे एकमेकांना क्षमा करणे. जरी ऐकण्यासाठी आपल्याला सोपी येई वाटत असेल का रे हा तर टॉपिक सोपा आहे, पण आपल्याला कळतं की ही गोष्ट करणं हे तितकंच कठीण आहे. क्षमा हा शब्द आपल्यासाठी कॉमन आहे, सोपा आहे, साधा आहे, पण खरंच अंमलनात आणणं हे तितकंच कठीण आहे. आणि म्हणून हे देवाचं वचन आणि देवाची इच्छा आहे की आपण एकमेकांना क्षमा केली पाहिजे. आणि म्हणून या विषयावर आपण बोलू. आजचं जे वचन आहे ते कलसीकरास पत्र याचा 3रा अध्याय 12 आणि 13. कलसीकरास पत्र हे वचन तुमच्या समोर आहे आणि याचा 3रा अध्याय 12 आणि 13 मी तुमच्यासाठी वाचतो. तेव्हा तुम्ही देवाचे पवित्र व प्रिय असलेले निवडले लोक आहात. म्हणून पहिलेच इथं कंडिशन आहे की आपण जर म्हणतो की आम्ही देवाचे आहे, आम्ही देवाचे लोक आहोत, तर देव इथे म्हणत आहे की जर तुम्ही देवाचे पवित्र व प्रिय असलेले निवडलेले लोक आहात, मग तुम्ही काय करा, तर तो काय म्हणतो, पहिले करुणायुक्त हृदय, म्हणजे तुमचं हृदय जे आहे त्याच्यात लोकांविषयी करुणा किंवा प्रेम हे असलं पाहिजे. दया, तुमच्या हृदयात लोकांविषयी दया असली पाहिजे. सौम्यता, म्हणजे लोकांसोबत तुम्ही सौम्य असलं पाहिजे. लीनता व सहनशीलता धारण करा. हे देवाचे आपल्याला काय आहे, आज्ञा आहे. आणि हे वाचताना आपल्याला कळतं अरे बापरे हे तर खूप कठीण आहे वगैरे. करुणायुक्त या सगळ्या गोष्टी आपण बोलू. कारण एक लक्षात ठेवा, या जगात सदैव तुम्हाला कदाचित दुखवणारे, कदाचित तुमच्यावर लोकांमुळे तुम्हाला त्रास होणारे असे लोक, कारण या जगात आपण राहतो, आपण अशा प्लॅनेटवर राहत नाही का जिथं फक्त आपणच राहू. म्हणून आपण अशा याच्यात राहतो की आपल्या अवतीभोवती आपलं कुटुंब असते, आपल्याला मित्र असते, आपल्यापाशी अधिकारी असतात, आपल्या डोक्यावर लोक असतात. डोक्यावर म्हणजे जे अधिकारी, जे आपल्याला देवाने किंवा जे गव्हर्निंग बॉडी असतात, या सगळ्या अवतीभोवती आपण सोसायटीमध्ये लोकांनी, कुटुंबात या सगळ्यात गोष्टी घेरलेलो असतो. म्हणून असं कधी होणार नाही का माझ्यासोबत सगळेच व्यक्ती चांगले वागतात, असं कधी होणार नाही. आणि म्हणून हे सदैव असं होईल की कुठल्या ना कुठल्या व्यक्तीद्वारे तुम्हाला सदैव त्रास होईल, ज्याच्यामुळे तुमची मनस्थिती वाईट राहील आणि ज्याच्यामुळे काय होईल की तुम्ही त्या व्यक्तीचा राग कराल. पण देवाचं वचन सांगतं याच्याचमुळे की त्या व्यक्तीविषयी तुम्ही दया दाखवा, सौम्यता दाखवा, लीनता दाखवा व सहनशीलता दाखवा. आणि 13वं वचन म्हणतं, एकमेकांना सहन करा आणि कोणाशी भांडण असल्यास एकमेकांची क्षमा करा. प्रभूने तुमची क्षमा केली तशी एकमेकांची क्षमा करा. आणि म्हणून हे शेवटचं खूप महत्त्वाचं आहे. आणि मी तुम्हाला सदैव सांगत असतो, जेव्हा देवाने जर तुमच्या पापाची क्षमा केली आहे, आणि जे होणं आवश्यक आहे, कारण जर आपल्या पापाची क्षमाच झाली नाही याचा अर्थ आपण अनंताच्या नरकाकडे जात आहोत. म्हणजे हे क्षमा वगैरे हे सगळं राहू द्या, पहिले आता तुम्ही स्वतःची काळजी घेणं चालू करा. कारण तुम्ही स्वतः सुरक्षित ना, तुमच्या स्वतःच्याच पापाची क्षमा नाही, तुम्ही दुसऱ्याला क्षमा कसे करू शकाल. म्हणून हा मुद्दा तुमच्यापासून काय होऊन जाईल, दूर होऊन जाईल. पण जर तुमची क्षमा झाली असेल, प्रभूने जर तुमची क्षमा केली असेल, तर देव म्हणतो की एकमेकांना सहन करा आणि कोणाशीही भांडण असल्यास एकमेकांची क्षमा करा, कारण प्रभूने तुमची क्षमा केली आहे. जशी देवाने आपल्याला क्षमा केली आहे, तशी देव काय म्हणतो, तुम्ही एकमेकांची क्षमा करा. पण जर आपण एकमेकांची क्षमा करत नाही, तर कुठल्या गोष्टी आपल्यासोबत होतो. आणि म्हणून आपण स्वतःला किती त्रास देतो, आणि म्हणून आपल्या आयुष्यातले आशीर्वाद कसे निघून जातात, आणि म्हणून शैतान आपला उपयोग कसा करून घेतो, आणि म्हणून देवाच्या कृपेला आपण कसे उणे पडतो. या सगळ्या गोष्टी जर आपण क्षमा करत नाही, कुठलाही व्यक्ती असू द्या, तुम्ही त्याला ओळखता नाही ओळखत, जर या पृथ्वीवर आहे त्याच्यामुळे जर तुम्हाला त्रास झाला आहे, आणि ज्याच्यामुळे जर तुमच्यात राग आहे, जर तुम्ही त्याला क्षमा करत ना,
तर सगळ्यात पहिली गोष्ट काय होते, तर तुमच्या मनात जो असतो तो काय येतो, त्या व्यक्तीविषयी राग. क्षमेच्या विरुद्ध काय आहे, राग. जर तुम्ही त्याला क्षमा करत ना, म्हणजे तुम्ही काय घेतला, तुमच्या हृदयात राग आला. आता जोपर्यंत तुमच्या हृदयात राग आहे तोपर्यंत तुम्ही सैतानाचे आहात. हे क्लिअर समजून घ्या. तुम्ही कधीच देवाचे नाही, हे इम्पॉसिबल आहे. देवापासून राग ही गोष्ट येत नाही. तुम्ही तुमच्या शांतीची चाबी आता सैतानाला दिली आहे. जोपर्यंत त्या व्यक्तीविषयी तुमच्या मनात राग आहे, जोपर्यंत तुम्ही त्याला माफ करत ना, सैतान तुम्हाला शिकवेल बरोबर आहे तुझं. कारण का, कारण आता सैतानाला तुमच्या हृदयात, तुमच्या आयुष्यात त्याला विजय मिळवायचा आहे. आता देवाचं कार्य तुमच्या जवळ होत नाही. का, कारण आता तुमच्या हृदयात राग आहे. आणि राग हा काय आहे, शरीराने उत्पन्न केलेले फळ. हे देवाच्या आत्म्याने उत्पन्न केलेले फळ नव्हे, शरीराने उत्पन्न केलेले फळ. याच्यातला जो राग आहे तो काय करतो, सैतानाला तुमच्या जीवनावर काबा करण्यासाठी काय देतो, हक्क देतो. म्हणून सगळ्यात पहिला मुद्दा, जर आपण क्षमा करत नाही तर काय होतो, आपल्या जीवनाची चाबी आपण सैतानाला देतो. कारण आपण जगातल्या त्या एका व्यक्तीविषयी आपल्या मनात राग आणला. आता देवाचं कार्य, देवाची कृपा अशी कुठलीच गोष्ट तुमच्यावर होत नाही. एक वचन तुमच्यासाठी वाचतो, इफिसकरास पत्र 4:26. इफिसकरास पत्र 4:26 म्हणतं, तुम्ही रागवा. लक्षात ठेवा, मी इथं हे म्हणत नाही की तुम्हाला राग येणार नाही, हो की नाही. कारण तुमचं जे शरीर आहे, तुम्हाला इमिजिएटली त्या व्यक्तीविषयी जेव्हा तो कुठली गोष्ट करतो तेव्हा तुम्हाला राग येईल. म्हणून देवाचे वचन म्हणतो, तुम्ही रागवा पण रागामध्ये पाप करू नका. पाप करणे म्हणजे आता त्या व्यक्तीचा द्वेष करणे चालू करणे, आता त्या व्यक्तीविषयी वाईट बोलणे, आता त्या व्यक्तीविषयीचा जो राग आहे तुमच्या मनात वाढवणे. आता जेव्हा तुम्ही हे आणता, वचन काय म्हणतो, तुम्ही रागवा पण पाप करू नका. आणि शेवटी दिला आहे, सूर्यास्तापूर्वी म्हणजे संध्याकाळ होण्यापूर्वी तुमचा राग सोडून द्या. कधीही लक्षात ठेवा, मी तुम्हाला सांगतो, तुम्हाला पटो ना पटो, हे तुमच्यासाठी आहे. आपण जर असं केलं नाही तर आपण सैतानाला जागा देतो. जर त्या दिवशी तुमच्यासोबत असं काही घडलं, एखाद्या व्यक्तीविषयी तुम्हाला राग आहे आणि त्या रागात जर तुम्ही झोपता, तर तुम्ही काय केली आहे, वचन काय सांगता, इफिसकरास पत्र 4:27, सैतानाला संधी देऊ नका. जर तुम्ही सूर्यास्त होण्याच्या आधी तो राग त्या व्यक्तीविषयी सोडला नाही तर तुम्ही काय दिला, सैतानाला संधी दिली. आता तो तुमच्या शरीरात, तुमच्या मनात शिरतो. कारण आता त्याला रागाचा रस्ता आता भेटलेला आहे. आता तो तुमच्या शरीरात येतो, तुमच्या शरीरावर, तुमच्या आत्म्यावर राज्य करतो. आणि म्हणून देवाचं वचन हे किती सत्य आहे का, तो म्हणतो तुम्ही रागवा पण पाप करू नका. सूर्यास्तापूर्वी त्या मनुष्याला क्षमा करा. रागात त्या व्यक्तीसाठी झोपू नका. त्याच्या आधी त्या व्यक्तीला माफ करा, म्हणजे तुम्ही सैतानाला जागा देणार नाही. दुसरी गोष्ट, आणि जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीविषयी राग धरतो तेव्हा एक लक्षात ठेवा, तो राग जोपर्यंत आपण सोडत नाही तोपर्यंत सैतान वारंवार त्या व्यक्तीविषयी तुम्हाला आठवण करून देतो. वारंवार त्याच्याविषयी अधिक तू राग आणावा. तो म्हणून तुम्हाला सांगितलं, तुमची किल्ली त्याला दिली, तो फिरवत राहतो. तुम्हाला तुमच्या जीवनात तुम्हाला तो आनंद देऊ शकत नाही, कारण हा तुम्हाला त्या व्यक्तीविषयी सदैव राग आणायला लागतो. त्या व्यक्तीविषयीची तुम्हाला सदैव सैतान आठवण करून देतो, या गोष्टीसाठी का तू त्याच्यावर अधिक राग करावा. कारण तुम्ही पहिल्याच आज्ञेमध्ये काय केलं, त्याला संधी दिली. सूर्यास्तपूर्वी तुम्ही सैतानाला काय केलं, त्याला संधी दिली. त्या व्यक्तीविषयीचा राग सोडला नाही. आता काय होतं, त्या व्यक्तीविषयी, म्हणजे ही अशी गोष्ट झाली, जहर तुम्ही घेतलं, ठीक आहे, राग तुम्ही त्या व्यक्तीचा करत आहात, पण जहर हा रागाचा कोण पेत आहे, तो व्यक्ती नाही, हा जहर मी स्वतःच पेतो. हा अंत तुमचा होत आहे. म्हणजे तो जहर जो रागाचा जो प्याला आहे तो तुम्हाला जरी वाटतं की तो त्याच्यासाठी, पण अक्षरशः तो रागाचा प्याला तुम्ही स्वतःच पेता. ते पॉयझन तुम्ही स्वतःच घेता. ते पॉयझन तुम्हाला स्वतःलाच खतम करत आहे.
ते तुमची शांती घेऊन जाते, तुमचाच आनंद घेऊन जाते. कारण हे रागाचं पॉयझन जे आहे तुम्ही स्वतः पेता रोज. आणि सैतान या गोष्टीविषयी तुम्हाला सदैव आठवण करून देतो. तिसरी गोष्ट, जेव्हा लक्षात ठेवा, एखाद्या व्यक्तीला राग करण्यासाठी 2 व्यक्ती लागतात, हो की नाही? 2 व्यक्ती लागतात. एक ज्याने तुमच्यासाठी सोबत काही केलं, जे कारण असेल, आणि एक म्हणजे तुम्ही स्वतः. जेव्हा तुम्ही एका व्यक्तीला क्षमा करता, तुम्ही एकाच वेळाच 2 पक्षी फ्री करता. त्यातला एक म्हणजे तुम्ही स्वतः. कारण जेव्हा तुम्ही त्या व्यक्तीविषयी राग करता, तुम्ही तुमच्या विचारात त्यालाही बंधनात घेता, तुम्ही स्वतःही त्या बंधनात राहता. आता तुम्ही त्या रागाने दोघंही बांधलेले आहात. तुमची शांती गेलेली आहे, तुमचा आनंद गेला आहे, तुमच्या जीवनात काही हर्षच नाही, तुमच्या जीवनात काहीच उरलं नाही. का? कारण तुम्ही दोघंही त्या रागाच्या बंधनात बांधलेले आहात. म्हणून जेव्हा आपण आपल्याला असं वाटते, बाबा मी मोठे उपकार केले त्याला क्षमा करून, नाही, तू स्वतःवर उपकार कर. तू जेव्हा त्याला क्षमा करतो, जे 2 पक्षी उडतात त्यातला पहिला तो आणि दुसरा तू स्वतः, तुम्ही त्या कैदेतून बाहेर उडता. हा जो मी तुम्हाला चित्र जे दाखवलं आहे ते यासाठी दाखवलं आहे. हे असं नाही का बाबा मी यांना माफ केलं, अरे त्यातला एक स्वतः तूच आहे की तू स्वतःला माफ केलं. नाही तर तुझं जे बंधन आहे, तुझं जे हृदय आहे, कारण तू त्याची क्षमा केली नाही, त्याच्यासोबत तूही बांधल्या गेला. म्हणून जेव्हा आपण एका व्यक्तीविषयी राग घेतो, एखाद्या व्यक्तीविषयी आपल्याला द्वेष येतो, आपण त्या व्यक्तीसोबत स्वतःला आयुष्यासाठी बांधून घेतो. आणि त्याची चाबी आता तुमच्या जवळ, जोपर्यंत तुम्ही माफ करत ना. मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, कारण तुम्ही लोक त्या व्यक्तीला ओळखता सुद्धा. मी लहान असताना आपल्या मोहल्ल्यातच एक कुटुंब होतं, आणि मी नाव घेणार नाही. त्या व्यक्ती एक कुटुंब होतं आणि आम्ही खूप लहान होतो. आणि त्याचे नवरा बायकोचे भांडण झाले. लक्षात ठेवा, नवरा बायकोचे भांडण झाले. आणि मी जसं तुम्हाला सांगितलं, राग हा जेव्हा अनावर होतो आणि जसा बाहेर येतो, ही अशी गोष्ट आहे. तुम्ही सकाळी दूध तापवायला ठेवता, आहे की नाही? दूध तापवायला ठेवता, पाणी तापायला ठेवता, गॅस ऑन केल्याबरोबर भडबड नाही होत, हळूहळू होते, आहे की नाही? तुम्ही वाट पाहत राहता, बाई लय वेळ झाला, पाणी तपतच नाही राहिलं, आहे की नाही? ते हळूहळू गरम होते. आणि ते गरम झाल्यावर मग आता बॉइलिंग चालू होते. याचं कारण काय? तुमच्या जीवनासोबत काय? तुम्हाला सांगितलं नाही, सूर्यास्तपूर्वी सोडून द्या. तुम्ही काय होऊन आले? रोज त्याला काय करून आले? गरम होऊ देऊन आले. आता ते बॉइल्ड होतं. आणि मग अशी एक परिस्थिती येते का आता ते अनावर होतं. कारण सैतानाची हेच इच्छा आहे. आणि हे जे कुटुंब आहे यांच्याविषयी जेव्हा मी बघितलं, चांगलं कुटुंब, आणि जेव्हा मला बघितलं की अरे हे दोघंही सुशिक्षित, आणि त्यांच्या जीवनात ती गोष्ट जे घडली, ते कुटुंब तुटलं. याचं कारण फक्त म्हणजे काय? का त्यांनी त्यांचा राग अनावर्य झाला, त्यांनी एकमेकाची क्षमा केली नाही. याच्या पुढं त्यांचे मुलं, त्याच्या येणारे नातू, या सगळ्यांमध्ये फक्त त्या रागामुळे काय झाली, इतकी कटुता आली. आणि मला आजही आठवतं, कारण मी लहान होतो, मला इतक्या गोष्टी समजायच्या नाही. पण मला एक समजायचं का या दोघांचं भांडण झालेलं आहे आणि यांच्यामुळे यांचे मुलं दूर आहेत. हे कशामुळे झालं? फक्त आणि फक्त तुम्ही त्या व्यक्तीविषयी राग घेतला, त्या व्यक्तीविषयी तुम्ही मनात टाकलं, आणि त्याच्यामुळे काय झालं? जे तुम्हाला मी पाण्याचं उदाहरण दिलं, ते रोज तुम्ही ते सोडलं नाही, तुम्ही ते ऐकलंच नाही, आणि तुम्ही त्या व्यक्तीला कधी क्षमाच केली नाही. आणि म्हणून जो अंत जो आहे तो सैतान इतका वाईट घडवतो की तुम्हा दोघांना, जरी तुम्ही रागात बांधलेले आहात, जरी तुम्ही रागात एकामेकाला क्षमा करत ना, पण तुम्ही त्या रागाच्या बंधनात आहे. आणि तो बंधन जो आहे तो रोज सैतान त्याला टाईट करतो, तुम्हाला आठवण करून देतो का अरे विसरला काय, त्याच्या संग राग करायचा आहे, अरे तुला बघतं काय त्यानं तुझ्या संग काय काय केलं. का? कारण हे जे वॉटर जे आहे, जे पाणी आहे, ते चांगलं बॉईल झालं पाहिजे का ते कधी थंड होऊच नाही. आणि जे मी तुम्हाला सांगत असतो, याच्यामुळे जगात इतके सारे कुटुंब खतम झाले, फक्त या गोष्टीमुळे का सूर्यास्तपूर्वी त्या लोकांनी एकमेकांना क्षमा केली नाही. आणि मग रोज या गोष्टी होत राहतात. आणि एक दिवस काय होतो, त्या गोष्टीचा ऊब होतो आणि सगळ्या गोष्टी खतम होतात. चौथं म्हणजे लक्षात ठेवा,
लोकांना असं वाटते क्षमा म्हणजे काय, बरं ठीक आहे केली मी क्षमा, आणि मग मी क्षमा म्हणजे त्यांना असं वाटतं की त्या गोष्टीपासून पुढे चालून जाणे म्हणजे क्षमा झाली. क्षमा त्या गोष्टीपासून पळणे नव्हे. क्षमा म्हणजे त्या व्यक्तीविषयी तुमच्या हृदयात कुठलीच गोष्ट राहू नये. आता तो समोरचा व्यक्ती तुम्हाला क्षमा करतो हा तुमचा पार्ट नाही, तुम्ही त्याच्यासाठी रिस्पॉन्सिबल नाही, पण तुमच्या मनात त्या व्यक्तीविषयी कुठलाही द्वेष न राहणे, कुठलाही राग न राहणे, कुठल्याही गोष्टी न राहणे, याला क्षमा म्हणतात. क्षमा म्हणजे आजकालच्या लोकांना बरं ठीक आहे पुढे चला, म्हणजे असं की नाही ते तर आहेत पण मी आता पुढे निघून गेलो. नाही, तू तिथंच थांबला आहे, तू तिथंच थांबला आहे. तू शारीरिकरित्या किती प्रगती करून घे, तू आत्मिकरित्या सैतानापाशी आहेस आणि तो तुला सोडणार नाही. आणि म्हणून क्षमा ही कोणाला असं बा सोडून देणे, चला मी ती गोष्ट सोडली जाऊ द्या असं नव्हे, तर क्षमा म्हणजे त्या व्यक्तीविषयी तुमच्या मनातल्या सगळे पाप, सगळ्या गोष्टीची क्षमा करणे. 5वा मुद्दा, खूप सारा आपण एखाद्या व्यक्तीला म्हणतो का रे बाबा क्षमा करणं, तुम्हाला सगळ्यात आधी कारणं काय भेटतात, तुम्हाला माहीत नाही त्यानं माझ्या संग काय केलं, तुला काहीच माहीत नाही, तू फक्त बोलून आला, मला माहीत आहे की माझ्या संग काय काय केलं, मी कायच्यातून गेलो. अशा लोकांसाठी प्रश्न, देवाने जर तुम्हाला तुमच्या कृत्यामुळे अनंताच्या नरकात टाकलं, जर त्याची क्षमा तुम्हाला त्याने दिली नाही, तुम्हाला मी शिकवलो कृपा म्हणजे काय, आपली लायकी नसताना देवाची कृपा आपल्याला असणे आणि त्याने आपल्याला वाचवणे. जर देवाने तुमचे पाप धरून ठेवले, का रे तू खोटा बोलला होता, का रे तू व्यभिचार केला होता, का रे तू चोरी केली होती, का रे तू लबाडी केली होती, का रे तू खून केला होता, का रे तू आई वडिलांची आज्ञा मांडली नाही, अरे तू या सगळ्या गोष्टी देवाने तुमच्या विरुद्ध जर धरून ठेवलं, तर मग तुम्ही काय कराल, त्याला क्षमा मागाल का? जर देव तुमची क्षमा करू शकतो तर तुम्ही का क्षमा करू शकत नाही? म्हणून हा प्रश्न प्रत्येकासाठी जे म्हणतात की तुम्हाला माहित नाही की माझ्या संग काय झालं, हे उत्तर जेव्हा देवासमोर तुम्ही उभे राहा त्याला सांगा. आणि त्याने जर तीच बाजू घेतली का तू जे जे केलं त्या गोष्टीविषयी मी क्षमा तुला देऊ शकत नाही, मग तुमचं काय होईल याच्याविषयी लक्षात घ्या, तो अनंताच्या नरकात टाकेल. आणि म्हणून हे खूप महत्वाचं आहे जे इपिस्करास पत्र 4:32 म्हणतं, एकमेकांबरोबर दयाळू आणि कनवाळू व्हा आणि देवाने ख्रिस्तामध्ये मुक्तपणे क्षमा केली. देव तुमच्या जवळ असा येत नाही की बाबा काय आहे तू बरा होऊन जाय, चांगला होऊन जा, कारण आपल्या माहिती आहे का आपल्या असत्या कंडिशन, बरं मी क्षमा करतो पण त्या व्यक्तीने असं केलं पाहिजे मग मी क्षमा करतो. तू क्षमा नाही करत आहेस. क्षमा कंडिशन नसतं. क्षमा आपलं त्या व्यक्तीला की हो मी क्षमा करतो, तुमचं हृदय त्याच्यासमोर उघडणं की मला तुझ्या व्यक्तीविषयी काहीच नाही. मी तुम्हाला एक सुंदर गोष्ट सांगतो वगैरे नाही, आणि देवाने मला आठवण करून दिली. आमचं नेहाचं आणि माझं जेव्हा तारण झालं, आम्ही जेव्हा तारल्या गेलो, मला आठवतं, कारण जेव्हा व्यक्ती तारल्या जातं त्या ख्रिस्ती कुटुंबावर सैतान सगळ्यात जास्त हमला करतो. तर मला आठवतं माझ्या बायकोचं आणि माझं कुठल्या अमेरिकेत आम्ही होतो, कुठल्या तरी गोष्टीविषयी भांडण, कारण नवरा बायको जेव्हा जवळ येतात हो की नाही, काही ना काही ह्या गोष्टी असतात. लक्षात ठेवा, नवरा बायको हे 2 वेगवेगळ्या कुटुंबातून, 2 वेगवेगळ्या गोष्टीतून त्यांची वाढ झालेली असते. त्यांचं नाव आडनाव आणि त्यांच्या सगळ्या राहणीमान खाणं सगळ्या गोष्टी वेगळ्या असतात. आपण एकाच घरातल्या व्यक्तीसंग लग्न करत नाही. आणि म्हणून जेव्हा हे 2 व्यक्ती जवळ येतात यांच्यात इतक्या साऱ्या गोष्टी डिफरंट असतात आणि ते ॲडजस्ट व्हायला वेळ लागतो. त्याच्यात तुम्हाला सहनशीलता ठेवावं लागते. खूप साऱ्या गोष्टी तुमच्या तिला आवडत नाही, खूप साऱ्या गोष्टी तिच्या तुम्हाला आवडत नाही, पण तुम्हाला हे सुरुवातीले वर्ष ॲडजस्ट करावं लागतं आणि मग ते इंजिन फिट बसतं. सदैव हे कधी समजू नका का बा तिचाच दोष आहे. जेव्हा आपण एक बोटं तिकडे दाखवतो 4 बोटं आपल्याकडे असतात, पण फक्त आपल्याला आपला दोष दिसत नाही. आणि म्हणून जेव्हा एक दिवस माझ्या बायकोचं आणि माझं आम्ही अमेरिकेत असताना मला माहीत नाही की कुठल्या विषयाविषयी वाद, आणि आम्ही जेव्हा चर्चसाठी निघालो
आणि गाडी चालवत असताना लक्षात ठेवा, जेव्हा आपण नवरा बायकोचं भांडण असतं, आपल्याला दोघायलाही कळतं की आपण दोघंही जण काय आहे, भांडणात आहो, आपल्या दोघांची मनस्थिती चांगली नाही. मी आपला गाडी चालून चर्च जवळ येऊन आलतं, हो की नाही, आणि इकडे माझी बायको माझ्या बाजूला, आणि शब्दाद्वारेच आपल्याला समजतं की आपण बोलत नाही. चर्च येण्याच्या आधी, हो की नाही, मी देवाला सहाय्य मागितलं, माझ्या बायकोला क्षमा केली, आणि माझ्या बायकोला फक्त एकच म्हटलं, चर्च जवळ येत आहे, पण मी तुला सांगतो माझ्या मनात तुझ्याविषयी काहीच नाही, कुठलाच राग नाही. आणि जसं मी हे प्रेमाचे शब्द तिला म्हटले, तिनं तेव्हा मला नाही सांगितलं, पण त्याच्यानंतर चर्च झाल्यावर तिनं म्हटलं, जसं तुम्ही मला म्हटलं का तुम्ही मला क्षमा केली किंवा तुमच्या मनात माझ्याविषयी काहीच नाही, त्या समय माझ्या मनातला तुमच्याविषयीचा राग सगळा निघून गेला. मी तुम्हाला सांगितलं नाही, तुम्ही 2 पक्षी फ्री करता, एक तुम्ही स्वतः होता आणि एक व्यक्ती ती होते. आणि पण जर तुम्ही हे पकडून ठेवता, तुम्ही दोघालाही जखडून ठेवता आपल्या हृदयात. आणि आता किती काही तुम्ही चर्चमध्ये बसा, किती काही देवाचा शब्द तुम्हाला शैतान म्हणतो हो पकडून ठेवा, कारण आता देवाचं कार्य तुमच्यात होणार नाही. आणि म्हणून हे खूप महत्त्वाचं आहे का जशी ख्रिस्ताने मुक्तपणे तुम्हाला क्षमा केली, हे कारण सांगू नका की तुम्हाला माहीत नाही का तिनं किंवा त्यानं माझ्या संग काय काय केलं. हे कारण जर तुम्ही देवासमोर राहिले आणि देवाने जर तुम्हाला म्हटलं का रे तू काय काय या जगात केलं, तुला क्षमा पाहिजे, देवाने जर तुमच्याविषयी मोजणं चालू केलं तर तुम्ही पडून जाल. म्हणून देव म्हणतो की जसं मुक्तपणे त्यांनी तुमची क्षमा केली तशी तुम्ही त्याची क्षमा करा. आणि जे मी तुम्हाला सांगितलं 6वा मुद्दा की अनकंडिशनल म्हणजे क्षमा करण्यामध्ये कुठलीच कंडिशन नसली पाहिजे का असं झालं तर मी असं करीन, ती कधीच क्षमा नसते. ते जे पापाचं जे बीज आहे किंवा रागाचं जी बीज आहे ते सदैव जर तुम्ही त्याला मुळापासून कापत ना, जसे माझे वडील जे शेतीचे कार्य करतात त्यांना माहीत आहे की जे चांगले जे झाडं आहेत त्याच्यासोबत मराठीमध्ये मला माहीत नाही काय म्हणतात ते, आपल्याला ते गवत आहे की नाही, ते जे गवत असतं ते काय करतं, ते पिकासंग असं उगवतं ते, आणि ते काय हानिकारक असतं. आता जे जर फक्त तुम्ही वरूनच कापत गेले तर काय होऊन जाईल, परत 2 दिवसानं वर येतं ते. म्हणून बाया लावल्या जातात कशासाठी का ते आतून उखळावं, ते आतून मातीतून उखळावं, म्हणजे ते आता पुढं कधीच वर येणार नाही. तसंच जे रागाचं बीज, तसंच जे द्वेषाचं बीज जर तुम्ही मनातच ठेवलं ते पुन्हा वर येत जाईल, पुन्हा वर येत जाईल. तुम्हाला त्याला मुळातून काढावं लागेल. 7वा मुद्दा सगळ्यात महत्त्वाचा, जेव्हा तुम्ही या गोष्टी करता तुम्ही सगळ्यात आधी देवाच्या आत्म्याला दुखवता. देवाचा आत्मा दुखवला जातो कारण देवापासून या गोष्टी नाही, या शैतानापासून आहे. आणि मी जे तुम्हाला सुरुवातीला सांगितलं, सगळ्यात आधी राग आल्यापासून काय होतं, तुम्ही आपल्या शांतीची, आपल्या आनंदाची, आपल्या सगळ्या गोष्टीची चाबी शैतानाला देता. आता देवाचा आत्मा दुखवला जातो का, कारण आता शैतान तुमच्यावर राज्य करत आहे. 8वा मुद्दा, तुमच्या प्रार्थना देवाजवळ आता जात नाही, कारण तुमच्या मनात पाप आहे, तुम्ही दुसऱ्या व्यक्तीविषयी राग धरलेला आहे, तुमचं कुटुंब, तुमच्याविषयीच्या प्रार्थना आता देवाजवळ जात नाही. जोपर्यंत तुम्ही त्या व्यक्तीला क्षमा करत नात, देवाचे आशीर्वादच तुमच्याजवळ येत नाही का, कारण तुम्ही तो राग, तो द्वेष आपल्या हृदयात ठेवलेला आहे. म्हणून तुम्हाला मी या सगळ्या गोष्टी यासाठी सांगितल्या की आपल्याला असं सहज वाटते, नाही यानं हे असं केलं आणि म्हणून मी त्याच्याविषयी राग. आज माहिती आहे का, खूप सारे कुटुंब तुटलेले आहेत, खूप सारे फक्त कारण असतं माहिती आहे का, कारण कुठलंही असू द्या, त्याचं मूळ म्हणजे राग. मी त्या व्यक्तीविषयी राग धरतो आणि ते पूर्ण मनुष्याला, कुटुंबाला, येणाऱ्या पिढीला, फक्त एकाच नाही, मी जे तुम्हाला कुटुंबाचं उदाहरण झालं, 3री पिढी चालू आहे. पहिल्या पिढीत ज्याच्यापासून ह्या गोष्टी घेतल्या त्यांनाही मी बघतो, 2री पिढी आहे त्यांनाही मी बघतो, 3री पिढी जी आली त्यांनाही मी बघतो. म्हणजे बघा, फक्त एक मूळ त्या दोघ्या कुटुंबांना काढलं नाही, 3 पिढ्यापर्यंत जो शाप आहे त्या रागाचा त्या या कुटुंबावर असतो. पण तर त्या दोघांनी जर तिथं समजदारी घेतली असती, एकमेकांना क्षमा केली असती, आज काय असतं, ते कुटुंब, त्यांच्या पिढ्या, त्यांच्यावर तो आशीर्वाद असता.
सांगण्याचं तात्पर्य आपल्याला वाटते काय छोटीशी तो गोष्ट आहे, बाकीचे तर दुनिया आपलीच आहे, हे तर मित्र आपलेच आहे, हे कुटुंब तर आपलेच आहे, आपली तर ऐश आहे, आपले तर चांगली मजा चालू आहे, एक व्यक्ती रसी राहू दे, त्या एक व्यक्तीपाशी तुझी चाबी आहे. हे सगळं पूर्ण जग तुझ्यापाशी असू दे, तुझ्या शांतीची चाबी त्या व्यक्तीपाशी आहे ज्याला तू क्षमा केली नाही. इथे आपण किती काही आनंद करू द्या, तुमच्या जवळ कधी शांती राहणार नाही, कारण तुम्हाला मी सांगितलं तुम्ही स्वतः बंधनात राहता. मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो खूप सुंदर, एका व्यक्तीविषयी तुम्हाला मी सांगतो. जेव्हा दुसरं महायुद्ध झालं, ही जी स्त्री आहे हिचं नाव आहे कोरी टेनबूम हिचं नाव होतं, आणि खूप प्रसिद्ध ही व्यक्ती झाली. नंतर ही हॉलंड हा जो देश होता 1940 दुसरं महायुद्ध जेव्हा झालं, तुम्हाला माहीत आहे हे हिटलरनं करून आणलं, आणि हिटलरचे लोक त्याला नाझीज किंवा जर्मनीवाले म्हणायचे. आणि हे जे देवाचे जे लोक होते ज्याला यहुदी म्हणतात, त्या लोकांवर यांनी इतका अत्याचार केला का तुम्हाला यकीन होणार नाही. यांनी देवाचे 60 लाख लोक खतम केले. किती? 60 लाख. 60 लाख देवाचे यहुदी लोक हे नाझी किंवा हिटलर किंवा हे जर्मन यांनी खतम केले, कारण हे देवाच्या लोकांचा राग करत. आता तिथं एक ख्रिश्चन कुटुंब होतं. ही कोरी जी होती त्या कुटुंबातली ही मुलगी होती, हिचे वडील होते, 2 बहिणी होत्या, कोरी आणि बेस्टी. यांचं एक घड्याळीचं शॉप होतं त्या हॉलंड देशात. जर्मन 1940 मध्ये दुसऱ्या महायुद्धात या हॉलंडमध्ये इथं आले, आणि जे लहान लहान बाळापासून जन्मलेल्या व्यक्तीपासून म्हाताऱ्यापर्यंत हे सरळ खतम करत, सरळ कापून देत. तू यहुदी आहे का? तुझं आडनाव यहुदी आहे का? तुझी आजी यहुदी होती का? तुमचा यहुदी असा कुठलाही संबंध असू द्या, म्हणजे तुम्हाला मरण आहे. म्हणजे हे घरात जाऊन त्यांना खतम करत, आणि अंगणात त्यांच्या लाशा राहत, संध्याकाळी गाडी येऊन सगळ्या बॉडी घेऊन जात. आता ही कोरी जी होती याला दिसलं का हे यहुदी लोक आहे, हे मरत आहे. हिने हिच्या वडिलाने आणि हिच्या बहिणीने एक प्लान केला का हे जे यहुदी लोक आहे यांना आपण जितकेही असू द्या, आपण यांना वाचवण्याचा प्रयत्न करू. यांनी आपल्या घरात एक खोपिया रूम बनवली. हे अशी खोपिया रूम होती की जेव्हा जसे कोणी आलं, म्हणजे यांच्या घरात जेव्हा जे नाझी किंवा जर्मन सैनिक येत, तर हे सगळे लोक त्या आतल्या रूममध्ये लपत आणि कोणाला दिसत नव्हतं. आणि यांनी काही लोक, मोजके लोक जितकेही त्या घरात मावत असतील तितके देवाचे लोक, म्हातारे, बुडे आणि हे सगळे त्यांनी वाचवण्याचा प्रयत्न केला, जितकं त्यांच्याकडून होत असेल. यासाठी काय हे देवाचे लोक आहेत, आणि आपल्यापासून जेवढं होईल तेवढं आपण करू. पण तुम्हाला समजतं का हे खूप वेळ टिकणारं नव्हतं, आणि यांची खबर बाहेर गेली का हे यहुदी लोकांना वाचवत आहेत. आणि नंतर काय झालं, तर हे जे जर्मन आहे हे लोक आत आले. यांनी काय केलं, कोरीला, तिची बहीण बेस्टी तिला आणि तिच्या म्हाताऱ्या बापाला तिघांना घेतलं आणि काय केलं, तुरुंगात टाकलं. तुम्हाला जर दुसरं महायुद्धातल्या गोष्टी किंवा जे अत्याचार लोकांवर झाले ते जर तुम्ही बघाल, तर तुम्हाला तुमचा जो आत्मा असा तळपडून जाईल का लोक असे कसे करू शकतात. जर्मन लोकांनी जे अत्याचार लोकांवर केले ते जर तुम्ही बघाल, तुमचे आत्मा हा रडेल का हे कसं होत असेल. आणि कोरीचा या स्त्रीचा बाप तिथं मारण्यात आला. आणि तिथे काय करायत हे लोक, तर हे जे असे जे ठिकाण आहेत हो की नाही, या सगळ्या बाया पहिले जशा म्हणजे ट्रेननं भरून एका जागी आणायच्या, आणि जागी आणल्यावर या बायांना ते नग्न करायचे. सगळे तुमच्या अंगावरचं जे आहे ते सगळं तुम्ही टाका, आणि यांना हे कपडे द्यायचे, आणि यांना सकाळीपासून तर कमीत कमी 20 तास काम करावं लागे, आणि रात्री अशा जागेवर त्यांना झोपायला टाकायचे, म्हणजे जनावरासारखं इथे झोपायच्या. आणि या कोरीची जी बहीण आहे ती एवढ्या याच्या ती देवाला धन्यवाद द्यायची का देव माझ्या सोबत आहे. आणि या लोकांनी जेव्हा एक नर्स आली तिथं, त्या नर्सनं तिला विचारलं का तू जर मला काही पैसे देत असशील तर तुला काही औषध मी देऊ शकते, तुझी काय इच्छा आहे. ती म्हणे माझ्यासाठी फक्त तू बायबल आणून दे. आणि या कोरीनं बायबल घेतलं, आणि या जागी ज्या स्त्रिया होत्या त्या सगळ्यांना तो देवाचे वचन रात्री ते ऐकून सांगे, त्याच्या सुवार्तेविषयी, त्याच्या उद्धाराविषयी. आणि
देवाचे वचन या कोरीनं या स्त्रियांना सांगितले. तिथं जो एक जेलर होता, जो त्या स्त्रियांवर खूप अन्याय करत होता, इतका अन्याय केला की या कोरीची जे बहीण होती ती सुद्धा या डंजनमध्ये इथे मारण्यात आली, ते मेली. हे लोक जेव्हा एखादा व्यक्ती मरत असायचा किंवा एखादा व्यक्ती समजा आता म्हातारा झाला, आता याच्यापासून कोणतं काम करता येत नाही, तर हे तिथं एक आयडिया होती, म्हणजे काय, गॅस चेंबर. त्या गॅस चेंबरमधून सदैव आग बाहेर निघायची, धुवा निघायचा. याच्यामुळे नाही का तिथं काहीतरी पेटवत असे, याच्यामुळे की जो कामाचा नाही त्याला त्याच्यात फेका, मनुष्याला जिवंत जाळण्यात यायचे. तू कामाचा नाही, तू काम करू शकत नाही, जिवंत गाळायचे. याच्यात ही कोरी हिने आपले वर्ष तिथे घालवले. तिथला जो जेलर आहे त्याने या सगळे अन्याय या गोष्टी या स्त्रियांवर सगळ्यां केले. आणि सगळ्यात शेवटी देवाच्या प्रार्थनेमुळे जेव्हा जर्मन लोकांवर जेव्हा आर्मी जे विरुद्ध लोक आले आणि तेव्हा यांनी हे लोक शिथिल करण्यात आले आणि तेव्हा या कोरीला त्याच्यातून सोडण्यात आलं. जेव्हा कोरी त्या जेलमधून बाहेर सुटली, तिला कळलं की हे देवाची कृपा आहे. तिने काय केलं, देवाचं कार्य चालू केलं. 60 देशांमध्ये ही जी कोरी आहे, ही 60 देशामध्ये मरेपर्यंत देवाची स्तुती करण्यासाठी, देवाची सुवार्ता सांगण्यासाठी पूर्ण 60 देशात ती फिरली. एक दिवस असंच जे लहान चर्च असतं, जिथं देवाचे वचन ते सांगत होती, तिची नजर एका व्यक्तीकडे गेली. तो व्यक्ती जेव्हा तिच्या जवळ येत होता प्रार्थनेनंतर, त्या व्यक्तीच्या जोड्याचे आवाज ती बघत होती आणि या कोरीनं त्या व्यक्तीला ओळखलं. हा व्यक्ती तोच जेलर होता ज्यांनी या स्त्रियांवर, त्याच्या बहिणीवर, त्याच्या बापावर आणि हिच्या स्वतःवर आणि अनेक स्त्रियांवर इतका अत्याचार केला. आता हाच व्यक्ती त्या कोरीसोबत तिचे हात मिळवण्यासाठी पुढे येत होता. ही स्त्री जी कोरी आहे तिला समजलं का हा व्यक्ती तोच आहे, हा माझ्या जवळ 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 येत आहे. आणि हिला माहित आहे की आता जसा सगळेजण हात मिळून प्रेज द लॉर्ड म्हणणार आहे, हा व्यक्ती सुद्धा मला हात देईल. तिला हे समजत नव्हतं की इतकं या मनुष्याने माझ्या जीवनात केलं, याला मी कशी क्षमा करू, याला कसं प्रेज द लॉर्ड म्हणू, याला कसे धन्यवाद देऊ, हिला समजत नव्हतं. देवाचं जे वचन आहे, हो की नाही, ते देवाने तिने प्रार्थना केली, देवा मला तू सहाय्य कर, मला याला क्षमा करण्यासाठी सहाय्य कर. आणि जसं देवाचं वचन सांगतं की जसं मी तुला मुक्तपणे क्षमा केली तशी तू त्याची क्षमा कर. आणि जसा तो व्यक्ती तिच्या जवळ आला, त्याने त्या कोरीला हात दिला आणि म्हटलं, कोरी माझी क्षमा कर. मी जेव्हा त्याच्यातून बाहेर आलो, मला ख्रिस्त भेटला, त्याने मला वाचवलं, मला कोणीतरी सुवार्ता सांगितली, माझ्या सगळ्या पापाची क्षमा झाली आणि माझी इच्छा होती की मला तुला भेटावं. आणि हा व्यक्ती तिच्या जवळ आला आणि जेव्हा कोरीनं प्रार्थना केली, तिच्या मनातून त्याच्याविषयी सगळं राग, ख्रिस्ताने तिला सामर्थ्य दिलं की त्याला तू क्षमा कर. आणि त्याला तिने हात दिलं, म्हटलं प्रेज द लॉर्ड. हे कशामुळे घडलं की याच्यामुळे, कारण जेव्हा ख्रिस्त तुमची क्षमा करतो, तो तुम्हाला हृदय देतो. हे फरक पडत नाही का तुम्ही समोरचा तुमच्या समोर काय करतो, हे फरक पडत नाही की समोरचा तुमच्यासोबत काय आहे, त्याने तुमच्यावर काय गोष्टी केल्या आहे. पण जेव्हा जर तुम्हाला ख्रिस्त माहीत असेल तर तुम्ही अनेकांची क्षमा प्रत्येकाची करू शकता. आजचा विषय जो आहे तो सगळ्यात महत्त्वाचा, सगळ्यात पहिला प्रश्न तुम्हा प्रत्येकासाठी, पहिले तुमच्या पापाची क्षमा झाली आहे का? कारण मी हे जे तुम्हाला सांगितलं हे तुम्ही करूच शकणार नाही. आणि मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं, जर तसं नसेल तर सगळ्यात आधी तुम्हाला ख्रिस्ताची गरज आहे. त्याला हाक मारा, म्हणा माझी क्षमा कर परमेश्वरा, कारण मी पापी आहे. आणि जेव्हा जर तुम्हाला ठाऊक असेल का हो ख्रिस्ताने माझ्या पापाची क्षमा केली, मग असा जर कुठलाही व्यक्ती या समयी जेव्हा तुम्ही इथे बसलेले आहात आणि देव जोही व्यक्ती तुमच्या हृदयात आणत आहे, जो तुमच्या विचारात आहे, त्याच व्यक्तीला तुम्ही द्वेष देत आहात, त्याच व्यक्तीसमोर तुम्ही घेरलेले आहात, त्याच व्यक्तीसोबत तुम्ही बंधनात आहात, देवाला सहाय्य मागा, त्या व्यक्तीला क्षमा करा. आपण प्रार्थना करू, आपले डोळे बंद करू, आपल्या मानाखाली घालू. लक्षात ठेवा, सगळ्यात महत्त्वाचं जे मी तुम्हाला सांगितलं, जर तुमच्या पापाची क्षमा झाली नाही तर तुम्ही कोणाची क्षमा करू शकणार नाही.
सर्वात आधी निश्चित असणे की हो, माझ्या पापाची क्षमा झाली आहे, मी ख्रिस्ताला हाक मारलेली आहे, ख्रिस्ताने माझ्या पापाची क्षमा केली आहे आणि त्याने मुक्तपणे क्षमा केली आहे याची खात्री असणे. नसेल तर या समयी त्याला हाक मारा, म्हणा प्रभू मला वाचव. होय प्रभू, जे क्रूसावर तू केलं परमेश्वरा, जे परमेश्वरा सगळ्यात मोठं या जगातलं क्षमेचं चिन्ह आहे, आणि त्या ख्रिस्ताला तुमच्या हृदयात बोला, म्हणा प्रभू माझी क्षमा कर. आणि हे बोलत असताना लक्षात ठेवा की आपलं जीवन बदलण्याची तयारी ठेवा. कोरे त्याच्या समोर जाऊ नका, कारण जर तुमची बदलण्याची इच्छा नसेल, देव तुमचं हृदय जाणतो, तुम्ही त्याला फसवू शकणार नाही. पण जर तुमची इच्छा असेल की हो मला बदलायचं आहे, हो मला त्या पापातून बाहेर यायचं आहे, हो परमेश्वरा माझी क्षमा कर, नवीन जीवन तू दे, माझा आत्मा वाचव, आणि परमेश्वर तुम्हाला मुक्तपणे क्षमा करेल. आणि जर तुमची क्षमा झाली असेल आणि जर कुठल्या व्यक्तीविषयी तुमच्या हृदयात, तुमच्या मनात जर पाप आणि राग असेल, याच समय त्या व्यक्तीला क्षमा करा. या समय त्या व्यक्तीला क्षमा करा, म्हणजे तुम्ही सुद्धा बंधनातून सुटाल, म्हणजे तुमच्यावर देवाचे आशीर्वाद येतील, म्हणजे शैतान तुमच्यावर राज्य करणार नाही, म्हणजे तुम्ही या जगातली जी शांती आहे, जे देवापासून येते, देवाची जे कृपा आहे, त्याच्यापासून तुम्ही वंचित राहणार नाही. राग आणि द्वेष मनुष्याला खतम करतो. ते जहर रागाचं पिऊ नका, कारण एकच जीवन आहे, एकच जीवन आहे, ते आनंदाने आणि देवाच्या कृपेने आणि देवाच्या विश्वासाने, देवाच्या प्रीतीने जगा. देवाची इच्छा आहे की तुमच्यावर देवाचा वर्षाव, देवाचा आशीर्वाद व्हावा. पण जोपर्यंत आपण अनेकांना, एकमेकांना क्षमा करणार नाही, देव तुमची क्षमा करू शकत नाही, देव तुम्हाला शांती देऊ शकत नाही. आपण या समय सगळेजण, मी जसं तुम्हाला सांगितलं, या समय जोही व्यक्ती देव तुम्हाला दाखवत आहे त्या व्यक्तीला तुम्ही द्वेष करता, त्या व्यक्तीविषयी तुमच्या मनात राग आहे, त्या व्यक्तीला या समय तुमच्या हृदयातून तुम्ही क्षमा करा आणि देवाला म्हणा की देवा मला सामर्थ्य दे. जशा या स्त्रीविषयी मी तुम्हाला सांगितलं, तिने देवाला हाक मारली, देवा मला तू सहाय्य पुरव, आणि देव त्याचं सामर्थ्य तुम्हाला देईल की तुम्ही कुणाला, कुठल्याही व्यक्तीला क्षमा करू शकाल. धन्यवाद मानतो येशू, गौरवितो तुला पुन्हा आजच्या दिवसासाठी, आजच्या वचनासाठी. होय प्रभू, धन्यवाद मानतो प्रभू. होय प्रभू, जे महान क्षमा परमेश्वरा जी फक्त तुझ्यापासून येतो. होय प्रभू, क्रूस जो आहे परमेश्वरा, ज्याच्यावर परमेश्वरा तू आमच्यासाठी मारण्यात आला, गाडण्यात आला आणि तिसऱ्या दिवशी मरणातून उठला प्रभू, यासाठी की आम्हाला मुक्तपणे क्षमा मिळावी, यासाठी परमेश्वरा की आम्ही तारल्या जावं. प्रार्थना करतो परमेश्वरा, ती क्षमा आम्ही अनेकांवर करावी. होय प्रभू, प्रार्थना करतो इथे जमलेल्या प्रत्येक व्यक्ती आणि ऑनलाईन जुळलेल्या प्रत्येकाच्या हृदयात कोणाच विषयी कुठला द्वेष राहू दे नाही. होय प्रभू, प्रार्थना करतो परमेश्वरा, होय प्रभू, इथे जमलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या कुटुंबात तू शांती असू दे. होय प्रभू, रागामुळे आणि द्वेषामुळे परमेश्वरा शैतान जो कुटुंब नष्ट करतो माझ्या राजा, होय प्रभू, त्याचा विजय होऊ देऊ नको. तर परमेश्वरा, आम्हा प्रत्येकाने प्रभू येशू तुझ्या वचनाद्वारे जे सांगतंय की परमेश्वरा, होय प्रभू, सूर्यास्त होण्याच्या आधी परमेश्वरा, होय प्रभू, आम्ही प्रत्येक व्यक्तीला क्षमा करावी, कोणाच विषयी राग धरू नये, आणि प्रभू येशू पाप मनात आणू नये, कारण शैतान परमेश्वरा या सगळ्या गोष्टीचा फायदा उचलतो. होय प्रभू, प्रार्थना करतो आम्हाला दयाळू, कृपाळू, सौम्यतेचं, सहनशीलतेचं तू हृदय तू दे. आणि सगळ्यात मोठं परमेश्वरा, प्रार्थना करतो इथे जमलेल्या प्रत्येकाच्या हृदयात तू कार्य कर. होय प्रभू, जसा तू मुक्तपणे प्रभू आम्हा प्रत्येकाला क्षमा करतो, आम्ही ही प्रत्येकाची क्षमा करावी असं तू होऊ दे. धन्यवाद मानतो इथे जमलेल्या प्रत्येक व्यक्तीला तुझ्या हाती सोपवितो. होय प्रभू, मज पाप्याविषयी मी प्रार्थना करतो, माझ्या हृदयात परमेश्वरा कोणाविषयी परमेश्वरा राग असेल, प्रभू माझी क्षमा कर, मला तू दाखव परमेश्वरा की परमेश्वरा तुझे आशीर्वाद माझ्या हृदयात परमेश्वरा यावे. होय प्रभू, माझं हृदय तुझ्या लायक तू असू दे. तसंच इथे जमलेल्या प्रत्येकाला तुझ्या हाती सोपवितो माझ्या येशू. आणि ही प्रार्थना प्रभू येशू माझा तारणारा याच्या जिवंत नावात मागतो, म्हणून तू ऐक माझ्या येशू. आमेन. प्रेज द लॉर्ड. आपण उभे राहू, देवाला धन्यवाद देऊ आणि आजच्या स्टडीला आपण संपू. आपण गीत गाऊ. चला गौरवू येशूला, राजांचा राजा तो, प्रभूंचा प्रभू तो, अनंत
जीवना